धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या कोट्यामधून आरक्षण देता येईल का या संदर्भामध्ये सुधाकर शिंदे समिती गठीत करण्यात आली होती आणि या सदस्याची संख्या साधारणतः 9 होती. यातले आज जे सदस्य आहेत त्यांनी समितीचा रिपोर्ट या खात्याचे ओबीसी मंत्रालयाचे खात्याचे सचिव आहेत त्यांच्याकडे सादर केलेला आहे. जवळपास 1000 पानाचा हा अहवाल आहे. नेमकं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे काय, हे साधारणतः अपेक्षित काय होतं आणि तिथपर्यंत हे गेलेत का समितीचे सदस्य? आपल्याबरोबर बोलायला खास चर्चा करायला NDTV मराठीवर आहेत. एक आहेत ते दांगडे पाटील आहेत आणि दुसरे नरोटे आहेत, गोविंदराव नरोटे साहेब. तर साहेब, आपण प्राध्यापक आहात, धनगर समाजाच्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाला होता. या समितीचा मुळात साधारणतः जो 1000 पानाचा रिपोर्ट म्हणला जातोय तो काय काय निष्कर्ष आला, कसं काम केलं पहिल्यापासून याचं? एकतर समितीचा रिपोर्ट हा एका शासन निर्णयानुसार समिती स्थापन झाली होती. त्यामुळे तो जोपर्यंत शासन त्यावर अधिकृतपणे काय भाष्य करत नाही तोपर्यंत मी त्याच्या रिपोर्टच्या संबंधामध्ये अंतर्गत त्याच्यामध्ये खोलात जाणं ते गोपनीयतेच्या दृष्टीने योग्य होणार नाही. परंतु ही समिती ज्या कारणामुळे स्थापन झाली त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये यशवंत सेनेच्या वतीनं BK कोकरेपर्यंत यशवंत सेनेच्या वतीनं 21 दिवसाचं उपोषण अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थानी म्हणजे चौंडी क्षेत्र या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये हे झालं होतं. उपोषण 21 दिवसात झालं होतं आणि त्यानंतर शासनाने बोलणी करताना तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब यांनी पुढाकार घेऊन डॉक्टर सुधाकर शिंदे की जे इथल्या मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन ॲडिशनल अतिरिक्त कमिशनर आयुक्त आहेत, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्यातले जे मी एक सदस्य आहे, आमच्या यशवंत सेनेच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील, माझे सहकारी GB नरोटे साहेब. तेव्हा आपल्या देशातल्या इतर 5 राज्यामध्ये विशेषतः म्हणजे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि बिहार या 5 राज्यामध्ये तिथल्या अनुसूचित जमाती किंवा जाती यांना तिथं राज्याच्या पातळीवर राज्याच्या अधिकारामध्ये काही बदल करून किंवा काही विशिष्ट बदल करून भले नाम साधर्म्य असेल किंवा इतर काही बदल करून आरक्षण बहाल केले राज्याच्या अधिकारात. तर तो कसं केलं आहे त्याचे काही GR त्यावेळेस आमच्याकडे होते आणि त्याचा आधार घेऊन आम्ही ह्या 5 राज्यांच्या कमिटीने ह्या 5 राज्यांचा दौरा केला. तिथली परिस्थिती पाहिली, तिथले डॉक्युमेंट्स गोळा केले, कागदपत्रे घेतली आणि त्या संपूर्ण ह्याचा अहवाल आज शासनाला डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी शासनाच्या OBC मंत्रालयाच्या मुख्य सचिव विनीता सिंगल यांच्याकडे सादर केलेला आहे. आणि त्या अहवालानुसार आता या पुढची कार्यवाही शासन निश्चितपणे करेल. हे विशेषतः आजच्या तारखेला नेमकं छत्रपती संभाजीनगर येथील धनगड ही अस्तित्वहीन जमात आहे, त्यांचे एक 6 दाखले आज नेमके तिथल्या कार्यालयाने रद्द केलेले आहेत. तोही या आरक्षणाच्या महत्त्वाचा एक टप्पा होता. डॉक्टर सिद्धे समिती असेल, धनगड जे जातीचे प्रमाणपत्र जे रद्द करणं हा एक निर्णय असेल आणि तिसरा एक निर्णय या संबंधामध्ये नुकताच 1 महिन्यापूर्वी आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे अनुसूचित जमातीची यादी आहे त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन वर्गीकरण करण्याचे राज्यांना मुभा दिलेली आहे, अधिकार दिलेले आहेत. तेव्हा तो आधार घेऊन राज्य शासनाला ह्या तिन्ही गोष्टींचा आधार घेऊन धनगर समाजाला की जी अनेक वर्षाची मागणी आहे, 70 वर्षापासून जी समाज मागणी करतोय ती एक घटनात्मक मागणी आहे अनुसूचित जमातीची, ती मागणी या निमित्तानं पूर्ण करणं शक्य आहे. पहिल्यांदाच इतकी पोषक परिस्थिती धनगर समाजासाठी आणि शासनासाठी दोघांसाठी निर्माण झालेली आहे आणि त्यानुसार आता यापुढची कारवाई सरकार करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. गोविंदरावजी, जवळपास 6 राज्यांमध्ये कमिटी फिरत होती, वेगवेगळ्या ठिकाणी 5-6 राज्यांमध्ये. साधारणतः तिथे ऑब्झर्वेशन काय दिसून आलं? कारण की तिथे सुद्धा धनगर जे आहेत ते आदिवासीमध्ये आहेत का आणि तिथल्या समाजाला तिथल्या स्वरूपाचे दाखले मिळतात का? नाही, ही कमिटी शासनानं फॉर्म केलेले असल्यामुळं तिथले ऑब्झर्वेशन आज आम्ही काही डिस्क्लोज करू शकत नाही. राज्यात काय केलेलं आहे असं विचार? नाही, त्या राज्यातलं आम्ही काही आज डिस्क्लोज करू शकत नाही. ते संपूर्ण अहवाल आम्ही सीलबंद करून शासनाकडे दिलेला आहे आणि शासन ज्यावेळेस तो अहवाल ओपन करेल त्यावेळेसच त्यामध्ये काय आहे ते आपल्या निदर्शनास येईल. अच्छा, पण साधारणतः इतर राज्यांमध्ये ज्याप्रमाणे तिथे धनगर हा जो जसं मेंढपाळ आहे, सगळीकडे फिरतोय, त्याची जीवनशैली, तर आदिवासींची जीवनशैली हे साधर्म्य जाणवत आहेत का? हो, येस. इतर राज्यामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा धनगर समाज हा आदिवासीप्रमाणेच जगतो आणि राहणीमान हे पण आदिवासीसारखंच आहे.
तर एवढं सांगू शकतो. बरं. नाही, आर्थिक जीवनमान आहे, आर्थिक स्थैर्य आहे, ते स्वरूपात काय आहे मग? नाही, त्याबद्दल मला परफेक्ट हे भाष्य करता येणार नाही. त्याचं सर्वेक्षण करावे लागेल आपल्याला. काय पूर्णपणे वन टू वन सर्वेक्षण केल्याशिवाय आपल्याला निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. बरं. साहेब, मला एक विचारायचं आहे की आज जो संभाजीनगर इथला जो निर्णय आलेला आहे जात समितीचा, त्या संदर्भामध्ये नेमका त्याचा बेनिफिट इथे कसं काय लागू होईल असं विचारतात. कारण की अनेक लोकांना तो प्रश्न आहे की धनगड ही एक वेगळी जात नाही आहे अशा स्वरूपाचे ते म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा. राज्यघटनेमध्ये जे त्या राज्यांची अनुसूचित जमातीची यादी दिली असते, तसे महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या 36 क्रमांक यादीमध्ये 36 क्रमांकावर ओरान आणि धनगड अशी नोंद झालेली आहे की जे धनगर समाजाच्या दृष्टीनं आणि इतर सर्व डॉक्युमेंट 1931 किंवा 1881च्या जनगणनेपासून जे वेगवेगळी कागदपत्र दाखल केलेली आहेत त्याच्यानुसार ती धनगर आहे, धनगड नाही. कारण धनगड ही अस्तित्वहीन नॉट एक्झिस्ट अस्तित्वहीन अशी कम्युनिटी जमात आहे ती. आणि म्हणून मग ती आता योगायोगानं आज अनेक तिथल्या स्थानिक कार्यकर्ते किंवा आमच्या राज्यभरातले धनगर समाजाचे युवक यांच्या लढ्यानं गेले 15 दिवस झालं पंढरपूरचं उपोषण असेल, छत्रपती संभाजीनगर येथील उपोषण असेल, त्या कार्यालयासमोरचं त्याला यश आले आणि आज सरकारने ही 5वी दाखले रद्द केले असल्यामुळं हे निश्चित होतं की आता तिथं धनगर या राज्यामध्ये कोणीही नाही आहेत, ते धनगरच आहेत आणि तेच धनगर त्या 36 क्रमांकावर आहेत. आपोआपच ती अस्तित्वहीन जमात असल्यामुळं त्या ठिकाणी धनगर हे अपेक्षित आहे आणि धनगर ही होईल नाही, त्यामुळे धनगर पात्र ठरतात. बरोबर. आता VJNTमध्ये याचा समावेश अनेक भागांमध्ये होतोय, अनेक ठिकाणी इतर राज्यांमध्ये म्हटलं जातं की बाबा त्या मध्य प्रदेश असेल किंवा छत्तीसगड असेल किंवा बिहार, तुम्ही झारखंड आहे, अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरला, तिथे आदिवासींमध्ये ह्या समाजाला अंगीकृत केलं आहे का? तिथे काही ऑब्झर्वेशन आहे? ज्या ज्या राज्यामध्ये आम्ही गेलो त्या राज्यामध्ये साधारणतः ह्या सर्व म्हणजे तिथल्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ही जमात ओळखली जाते निश्चितपणे, परंतु त्याचा व्यवसाय असेल, त्याचं राहणीमान असेल, त्याचा आर्थिक उत्पन्न स्रोत असतील किंवा इतर चालीरीती असतील, इतर परंपरा असतील, ह्या जवळपास सगळ्यांच्या सारख्या आहेत आणि त्या सगळे बहुतेकांचे सगळे समावेश हे अनुसूचित जमातीतच आहेत. बरोबर. हां, फक्त महाराष्ट्रात असे ह्या धनगर समाज असा अन्याय झाला आहे की जी जात राज्याच्या यादीमध्ये भटक्या जमातीमध्ये भटक्या क मध्ये आहे, देशाच्या VJNTमध्ये आहे, केंद्राच्या यादीमध्ये ती OBC मध्ये आहे आणि प्रत्यक्षात आम्ही धनगड आहोत, STमध्ये आहोत, अनुसूचित जमातीत आहोत. असा हे त्रांगडं केवळ महाराष्ट्रात धनगर समाजाच्या बाबतीत काय आहे की जी 2 क्रमांकाची जमात आहे या देशामध्ये राज्यामध्ये आणि त्या जमातीबद्दल असा हा अन्याय अनेक वर्षापासून होतोय, तो या निमित्तानं आता संपेल अशी आशा आहे. बरोबर. आपण हे वेगवेगळी मतं जी आहेत ते या लोकांची समितीची पाहिलेली आहेत. आता या रिपोर्ट सादर केल्यानंतर तुम्ही अपेक्षित काय ग्राह्य धरताय? नाही, शासनानं त्यावर अभ्यास करून धनगर समाजाला STमध्ये आरक्षण द्यावं अशी इच्छा आहे आमची. बरोबर. तुम्ही काय अपेक्षित धरता? आता एवढं सगळंच म्हणजे हा आरसा इतका स्पष्ट आरसा असताना सगळे डॉक्युमेंट असतील, वेगवेगळे निर्णय झालेले आहेत, धनगड हे अस्तित्वाने ठरलेलं आहे. आज त्याच्यानंतर न्यायालयाने तुम्हाला अबक्क करण्याची मुभा दिलेली आहे. हे सगळं झाल्यानंतर आता कुठलाही अडसर सरकारसाठी राहिलेलं नाही आहे आणि त्यामुळे आता सरकारने तातडीनं याच्यावर निर्णय घेऊन या समाजाला आता अनुसूचित जमातीच्या सवलती किंवा अनुसूचित जमातीचे आरक्षण प्राप्त करून द्यावं. साहेब, या समितीचा रिपोर्ट साधारणतः उद्या कॅबिनेट बैठक आहे, त्याच्यामध्ये मंगळवारच्या कॅबिनेटच्या बैठकीत येईल असं म्हटलं जातं. त्याची कायदेशीर कारवाई प्रोसेस कशी असू शकेल? आता एक तर इथपर्यंत आमच्या लिमिटप्रमाणे आमच्या ज्या काही मर्यादा होत्या आमच्या समितीला जे काही ठरवून दिल्या आहे तिथपर्यंत की हा शासनाला रिपोर्ट सादर करायचा. त्यानंतर जी पुढची जी प्रक्रिया आहे ती पुढची प्रक्रिया आता शासन पातळीवर कशी ती त्यांनी दॅट इज देअर जॉब. साधारणतः 1000 पानांचा अहवाल आहे हा, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये. त्या पानांमध्ये खरंच इतकं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही काय म्हटलेल्या आहेत, हे लोकांना खूप गरज आहे बघा. हे सगळं मी अगदी सुरुवातीलाच म्हटलं की हे गोपनीयतेचा भाग आहे आणि एकतर हे राज्य शासनाने अधिकृतपणे GR काढून शासन निर्णय काढून ठरवलेली समिती आहे, त्यामुळे मी काय त्याच्यावर भाष्य करणं उचित होणार नाही आहे. धन्यवाद. समितीचे दोन्ही सदस्यांनी साधारणतः इतर राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे हे आवर्जून सांगितलेलं आहे, पण जे रिपोर्ट्स आहेत ते गोपनीय आहेत. पण या शासनाच्या कमिटीचा रिपोर्ट राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत येईल का, तो स्वीकारला जाईल का, आणि राज्य शासनाचे राजकीय नेते ज्यांनी वेगवेगळी आश्वासनं समाजाला दिली होती त्या संदर्भात नेमकी कारवाई काय करतायत, भूमिका काय घेत आहेत, याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंदचं सागर कुलकर्णी,
NDTV मराठी, मुंबई.